बदलापूरच्या घटनेवरून आधीच उद्रेक असताना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंनी संतापजनक विधान केल्याचा आरोप होतोय। बदलापूर घटनेचं वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराला तू अशा बातम्या देत आहेस अशा प्रकारे टिप्पणी जी आहे ती वामन म्हात्रेंनी केली होती आणि या विरोधामध्ये संबंधित महिला पत्रकारानं तक्रार दाखल केली। महिलांना असं कोणी बोलत असेल तर त्याचं थोबाड फोडलं पाहिजे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे, ते येत होते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता। मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय, तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता, तर तुमच्यावरच खरं तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। तर त्यावेळेला ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते। अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्छ भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे हे सगळं बोलत असताना। त्यावेळेला असं आपल्याला कोण बोलतंय तुम्ही का नाही थोबाड फोडलं? तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं। मी सक्षम आहे, मी पत्रकार आहे, मी सक्षम आहे, मी राजकीय कार्यकर्ता आहे आणि मला जर असं कोण बोलेल ना तर मी तिथल्या तिथे थोबाड त्याचं फोडीन आणि नंतर पोलिसांना सांगेन आता काय करायचं ते करा। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, तुम्ही एकट्या नाही, माझ्या सहकारी पण इथे उभे आहेत। राजकारणामध्ये काम करताना आपल्याला या असल्या गोष्टींचा अनुभव येतो आणि येतो तेव्हा ऐकत बसू नका, तिथल्या तिथे उत्तर द्या आणि मग पोलिसांकडे जा। आम्हाला तुम्ही म्हणताय पॉलिटिकल मोटिवेटेड वार्तांकन करणारी महिला पत्रकार प्रश्न विचारते आणि भाजपचा पदाधिकारी वामन म्हात्रे एका महिला पत्रकारितेला बोलतो। हा शिंदे गटाचा पदाधिकारी हा म्हात्रे बोलतोय की तुझ्यावर बलात्कार झालाय का, तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बोलतेस का? हा मस्तवा